अजून आम्हाला असं वाटलं नाही का हे कपाट वगैरे लगेचच देऊन टाकायचं, तर म्हणून आम्ही ठेवलेलं आहे आणि एकदम चांगलं. आणि हे कपाट तिथे ठेवणं म्हणजे एकदमच नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. 11:15 झालेले आहे आता आणि व्हिडिओला उशिरा सुरुवात करते. काल व्हिडिओ आला नाही कारण काल माझी खूप जास्त धावपळ झालेली आहे. धावपळ झाली होती, त्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करता आलाच नाही. आणि आज पण भरपूर कामं आहे. आज मला आपलं जे अगोदरचं घर आहे तिथं जायचं आहे, त्यानंतर परिबेलाला स्विमिंगला घेऊन जायचं आहे. आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि थोडं लवकरच मला निघायचं आहे, कारण की सर्वात अगोदर आपल्या अगोदरच्या घरी जायचं आहे. थोडी क्लिनिंग वगैरे करायची आहे आणि तिथे ना डिशवॉशरमध्ये थोडी भांडीसुद्धा आहे. तर मग माझ्या लक्षातच राहिलं नाही, कारण की ते डिशवॉशर बंद होतं आणि मी त्या दिवशी गेले होते ना, तर मग ते डिशवॉशरमध्ये काय मला भांडी दिसली आणि मग मी ते आणायचे परत विसरून गेले. तर आज मला ती भांडी घेऊन यायचं आहे, क्लिनिंग करायची. तिथून मग मला परिबेलाला स्विमिंगला घेऊन जायचं आणि तिथून मग मला यायचं आहे. आणि मला येता येतं 5:30-6 तरी वाजतील संध्याकाळचे, कारण की त्यांची स्विमिंगच संपते 5 वाजता. तर आज सध्या आहे ना असं टाईमच मिळत नाही. सुट्टी जरी असली ना तरी पण मग काही ना काही चालूच असतं. आणि वातावरण मस्त आहे. गेल्या 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे. आणि मी कांदा भजी बनवली होती, तर तुम्हा सर्वांना कांदा भजीची रेसिपी, इवन चटणीची जी रेसिपी आहे ती आवडली खूप, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला चटणीसाठी पण स्पेशल रिक्वेस्ट आली होती, तर मग म्हटलं चला मग कांदा भजी पण कुरकुरीत कशी झाली पाहिजे तर ते पण आपण दाखवून देऊ. आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मी बनवत आहे वरण भात, मेथीची भाजी आणि चपात्या. आणि मेथी ना 2 जोडी घेऊन आली होती मी, हे बघा निवडून घेतली. आणि परिवाराला सांगितलं होतं मेथीची भाजी निवडा, पण त्यांनी ना सगळं मिक्स करून टाकलं. मला डबल काम झालं. मला वाटलं माझं काम थोडं कमी होऊन जाणार, पण ते वाढलं उलट. आणि मग ती मेथी पटकन निवडून घेतली. कुकरमध्ये आता मी वरण बनवते, वरण भात, आणि मला चटणी पण बनवायची आहे. तर मग खोबऱ्याची आणि आपले जे डाळे असतात ना, डाळवं म्हणतो आपण, तर तशी ती मिक्स करून अख्खे लाल मिरची वगैरे टाकून ना मला ती चटणी पण बनवायची आहे. म्हणजे तोंडी लावायला ठीक आहे. हो गुड. आणि कारळा चटणी वगैरे तर आहे, ती उरलेली आहे थोडी, तर मग ही पण चटणी असू द्यावं. कधीतरी असं काही भाजीला वगैरे नसेल तर मग चटणी बनवलेली असली तर मग गरम गरम चपातीसोबत ती चटणी आपल्याला खाता येईल असं. तर चला, आता 11:15 ऑलरेडी झालेले आहे. पूर्ण स्वयंपाक होता 1 तरी वाजेल. पटकन स्वयंपाक करून घेते. आणि मेथीची भाजी जी आहे ना ती माझी फेवरेट आहे. मला मेथीची भाजी खूप आवडते. म्हणजे मला लसूण हिरवी मिरची टाकून आवडते, सुकी दाण्याचं कूट टाकून आवडते. मी पातळ भाजी पण बनवते मेथीची, तुम्हाला माहिती आहे. त्याची रेसिपी पण भरपूर वेळेस मी शेअर केलेली आहे. मेथी मला प्रचंड आवडते. भाकरीसोबत असो, चपातीसोबत असो, भातासोबत असो, मला सर्वच भाज्या आवडतात. तर चला आता बनवून घेते पटकन. 11:15ला सुरुवात केली होती, आता बरोबर 1:45 झालेले आहे. 1 तासामध्ये पटापट स्वयंपाक केला. आता भात होत आहे, गॅसवर आहे, 5 मिनिटात होईल. तिथे बघा मेथीची भाजी केलेली आहे दाण्याचा कूट टाकून. त्यानंतर मटकी होती एक्स्ट्राची, ती मी ठेवली होती, तर पण ती मटकीची पण भाजी केलेली आहे मी कांदा टोमॅटो टाकून. इथे आहे वरण आणि इथे आहे चपात्या. ही चटणी बनवलेली आहे. चटणीमध्ये मी काय काय टाकलेलं आहे, आपल्या डाळ्या असतात ना, डाळवं म्हणतो आपण, ते खोबरं, शेंगदाणे, जिरे, मीठ, अख्ख्या लाल मिरच्या, ज्या काश्मीरी लाल मिरच्या असतात ना त्या, मीठ टाकून आहे ना ग्राइंड करून घेतलं आणि इतकी छान चटणी झालेली आहे. हे बघा, या बरणीमध्ये भरून ठेवली मी. चला आता आम्ही जेवण करायला बसतो. जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवण आमचं होईपर्यंत भात पण होऊन जाणार. गरम गरम भात पण खाते. परिबेला चला हँडवॉश करा. खूप दिवसानंतर मला असं वाटतं मी जेवण दाखवते, नाही तर मी अगोदर तुम्हाला माहिती आहे जे काय काय बनवलेलं असायचं ना ते मी तुम्हाला दाखवायचे. आणि मला ना भरपूर जणांना विचारतात का कोमल तू हे या ज्या प्लेट्स आहे कुठून घेतलेले आहे, तर इथल्या लोकल स्टोअरमधनं मी घेतलेले आहे. अजून एक सेट घेतलेला आहे, तर ते मी जर्मनीमध्ये शॉप आहे तर तिथून घेतलेले आहे. पण हे जे आहे हे लोकल स्टोअरमधनं घेतलेलं आहे. तर छान आहे, मस्त आहे. आणि डिशवॉशरमध्ये सुद्धा मी टाकते ते वॉश करण्यासाठी. हँडवॉश केले.
जस्ट जेवण झालं आणि इतकं मस्त झालं ना जेवण, सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि दोन्ही भाजी इतक्या मस्त, चटणी स्पेशली खूप छान झाली होती. आता वाजलेली आहे 1:15, 1:45 वाजता मला निघायचं आहे घरातून. तुम्हाला सांगितलं मला परिबेलाला घेऊन जायचं आहे, त्या अगोदर मला आपल्या अगोदरच्या घरी जायचं आहे आणि तिथून मग परत मला स्विमिंगला घेऊन जावं लागेल. मी पण माझं आता आवरते. परिबेलाने ऑलरेडी त्यांच्या ज्या बॅग्स आहे त्या रेडी केलेल्या आहे आणि मला आता माझी बॅग रेडी करायची आहे, कारण की मी सुद्धा स्विमिंग करणार आहे. त्यांना तर मी स्विमिंगला तर सोडते, पण त्यांच्यासोबत मी सुद्धा असते, तर मी सुद्धा स्विमिंग करते असं. पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस पडेलच आता थोडंसं. तुम्हाला जायचं तुमच्या वरती त्या बॅग काढून घ्या तुमच्या रूममध्ये बघू. हे काढून ठेवायचे. किचनमध्ये पण मला ना चेक करायचं आहे. तर हे लॅम्प घेऊन जायचं आहे. हां हां घेऊन जायचं ना, लॅम्प घेऊन जायचंय का? लॅम्प घेऊन जा. मी ना व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आलेली आहे. व्हॅक्यूम क्लीनर क्लीन करून घेते. मागच्या वेळेस आहे ना मी मेडला बोलवलं होतं क्लीन करण्यासाठी, पण आता सुट्ट्या चालू आहे तर मग ती तिच्या गावी गेलेली आहे. तसं पण आहे ना लवकर इथे मेड मिळतच नाही आहे, पण आता नाही अवेलेबल. तुम्ही विचार केला पटकन मी येते क्लिनिंग करून घेते. आणि डिशवॉशरमध्ये मागच्या किचनचं वगैरे ते झालं होतं. डिशवॉशरमध्ये काय भांडी आहे काचेची वगैरे भांडी, स्टीलची पण आहे, काय काचेची भांडी घ्यायचंय का नाही बघूया. घ्या पप्पा म्हणे काय असेल तर चांगले घेऊन, अदरवाईज नको. काही त्या भांडे तर नाही आहे काही. फक्त हे जे डबे आहेत ते बघा, हे एक्स्ट्राचे जे डबे होते ते इथेच ठेवले. विचार केला होता कोणाला जर यूज करता आले तर करते. तसं पण इथे ना काहीच नाही ते. तसं पण आहे ना चेंज केलं का टाईल्स? नाही आपलीच आहे ना, टाईल्स कशाला चेंज करणं, खूप दिवसानंतर येते ना, तू म्हणून तुला तसं वाटते. आणि फ्लोर तर क्लीन करता येते, व्हॅक्यूमनेच मी मोस्टली क्लीन करत असते. आणि त्यानंतर मग तुम्हाला मी ॲपल दाखवत होते. ओके, अजून आले का? ॲपल आले ना. आणले का नाही? आणले का नव्हते पहिले? पण ते एवढे कच्चे होते ते ना, तर मी अगोदर क्लीन करत होते. चालले आता यावरती त्यांच्या रूममध्ये. हळूहळू पण कशाला विसरून जाऊ, आम्ही येतो डेली इथे ना. डेली म्हणजे वीकमध्ये एकदा दोनदा येतोच ना. हां आई ते अजून आहे ना कपाट वगैरे ठेवले आम्ही. हे बघा, हे हा अगोदरचं जे कपाट आहे ते तसंच आहे. बघा त्याच्यामध्ये काही सामान वगैरे तर नाही आहे. अजून आम्हाला असं वाटलं नाही का हे कपाट वगैरे लगेचच देऊन टाकायचं, तर म्हणून आम्ही ठेवलेलं आहे. आणि एकदम चांगलं. आणि हे कपाट तिथे ठेवणं म्हणजे एकदमच जागा जाणार वायात. म्हणजे आता सध्या तरी यूज नाही आहे कपाटाचं. आणि असं पण नाही आहे का हे कपाट तिकडे घेऊन येणं असेंबल वगैरे केलं असतं, कारण की तेवढी जागा नाही आहे ना त्या प्रत्येक रूममध्ये तेवढी. आता हा आपला ड्रेसिंग एरिया होता पूर्ण, त्यामुळे आहे तसंच भरपूर वस्तू आहे अजून जसं ठेवलेल्या आहे वस्तू तशाच आहे. हे आमचं बेडरूम. हे बघा आहे तशाच वस्तू आहे इथे पण. परिबेलाच्या रूममध्ये जाऊ चला. मी थांबा. सगळे घेऊन गेले ना टॉयज वगैरे तिकडे. रिकामं झालं. हो ना. आई त्या आहे अजून, गाद्या आहेत त्या. तुमचे पझल्स बघा इथे ठेवलेले पझल्स. घेऊन जाऊ आपण. आता आम्ही आलो, आवरून झालं माझं. आणि बघा हे ॲपल आपले पिकलेले आहेत. खाली जाऊ दे, परत ते खराब झाले असतील ना. जाऊ दे, ते जे चांगले आहेत तेच बघ फक्त. हे खूपच छोटे ना. हे बघ, हे पिकले बघ. मागच्या वेळेस एकदम ग्रीन होते, आता पिकले आहेत नाही का. किती मोठे ते बघ आहे ते मागच्या साईडला. खराब आहे मम्मा. हे बघ कुठे दाखव. हे खराब आहे बघ.
थोडी कीड लागली त्याला. दुसरे जे चांगले असेल ते बघून घे. तसं पण मागच्या साईडला आहे. आणि हे अंजीरचं आता आहे ते मनोजने सांगितलं कोमल आपण आहे ना हे घेऊन जाऊ शकतो अंजीरचं. अजून तर काय पिकलेलं नाही आहे, अजूनच जस्ट आले. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं मी. चांगलं भाज्या भेटलं. ठीक आहे घे मग ते. त्यांना यायचं होतं, आम्ही येतो म्हटलं. चला स्विमिंगला जाण्या अगोदर आपण आहे ना घरी जाऊन येऊ. बेला मागच्या साईडला पण आहे बघ, मागच्या साईडला तू बघू शकते, चेक करू. वरच्या साईडला पण एकदम मोठे मोठे आहेत बघ. नाही ग, वरच्या साईडला पण दिसतंय परी. हे बघ वरती पण आहे. वरती मी वरती चढते मग तेव्हा मी घेते माझ्या हाताने. पण जाऊ दे, त्यांना ना बघायचं होतं, त्यांना तोडायचं होतं. हां हो पीक पण आहे, पण अजून ते मोठे नाही झाले, छोटेच आहे बाबू. आणि ते निघालं तर निघू पण शकतं हे झाड. आणि विचार करते म्हणून हो मनोजने सांगितलं कोमल आपण हे घेऊन जाऊ शकतो. चल मी एवढं मोठं झाड नाही घेऊन जाऊ शकत ना आपण परी, त्यामुळे हो ना चांगले आहे ना. हो. आम्ही ऑगस्टच्या एंडला ॲपल पिकिंगला जायचो आणि 4-5 वेळेस ना तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअरसुद्धा केलेल्या आहे. आणि आता आम्हाला यायचं होतं आणि मला क्लिनिंग पण करायची होती, तर त्यांना म्हटलं चला तुम्ही माझ्यासोबत. त्या म्हणतात का नाही मम्मा, नाही अगोदर मी त्यांना म्हटलं का तुम्हाला मी स्विमिंगला सोडते, मी घरातली क्लिनिंग करते आणि मी परत येते स्विमिंगच्या इथे. तर ते त्यांनी सांगितलं नाही नाही आम्ही ना तुझ्यासोबत. हां तर ते म्हटले आम्ही ना आम्ही तुझ्यासोबतच येतो मम्मा. आणि आम्हाला ना आमचा रूम पण बघायचा आहे. आणि 1-2 वस्तू त्यांनी घेतले. बेला लॅम्प पण घ्यायचा आहे बघा. हां मी लॅम्प पण घेते. आणि त्या म्हटलं आम्हाला तुझ्यासोबत पण यायचं आहे. आणि प्लस आम्हाला आमचं रूममधलं आमचं रूम पण बघायचं आहे. रूममधल्या ज्या वस्तू आहे त्या पण घ्यायच्या. 1-2 वस्तू घेतल्या ज्या त्यांनी ना मदर्स डेच्या दिवशी ना बनवलं होतं. स्पेशल परीने बनवलं होतं ना ते गोल्डन कप. हां हो तर मग ते गोल्डन कप बनवलं होतं मम्मा, ते घ्यायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे घ्या. तर चला आता आम्ही इथून जातो. इथे घड्याळ बंद झालेली आहे. ही घड्याळ पण काढून घेते बघा. हे बनवलं होतं तिने. हो थांब हळू घे, एक घे बाकीचं ठेव. तर हे ती म्हणते मम्मा मला घेऊन जायचं, कारण की मला असं वाटतं पहिल्यांदाच परीने काहीतरी ना मदर्स डेला हे बनवलं होतं ग्रीटिंग. हो प्री स्कूलमध्ये नॉर्मली ग्रीटिंग वगैरे बनवते ती, पण हे तिने बनवलं होतं. अजून आपण क्लीन करून घेऊ छान आपण ना. हो ते बनवलं होतं. तर ते आपल्या वरच्या मोठा बाथरूम आहे ना तिथे ठेवली. तो आता आम्ही जातो स्विमिंगला. हो बाबू थांबा, मला एक वस्तू घेऊन जाऊ द्या. भरपूर वस्तू घेतलेल्या आहेत त्यांनी. चला आता आम्ही आलो आहोत स्विमिंगला. स्विमिंग झाल्यानंतर आम्ही बोलतो. पाऊस पडतोय आणि त्यामुळे काय झालेलं आहे, खूप ट्रॅफिक सुद्धा आहे. आणि परिबेला 2.5 तास 2.5 नाही 3 सव्वा 3 तास खेळत होते पाण्यामध्ये. एवढीच त्यांची स्विमिंग आज झाली. पण आता जेव्हा बाहेर निघालो तर तेव्हा ते एवढा पाऊस. घरी आले मी मगाशी, चहा म्हणजे चहा बनवला आणि आता चहा घेत आहे. वातावरण इतकं मस्त झालेलं आहे ना. आणि जुने गाणे लावलेले आहे. आणि इथं आहे भाकरवडी. मस्त आहे भाकरवडी. मागच्या वेळेस पण चांगली होती, पण ही एकदमच अशी फ्रेश आहे, खायला पण चांगली वाटते. आणि भरपूर जणांना ही भाकरवडी पण आवडत असते. चितळेचीच आहे. आणि इथे भरपूर आता पदार्थ आहे ना चितळेचे मिळतात. इवन कल्याण भेळ पण इथे मिळते. चितळेचे पण भरपूर वस्तू मिळतात इंडियन स्टोअरमध्ये. आता कसं जे पण आपले मराठी लोक आहे ना ते पण त्यांना असं डिमांड करतात का हे घेऊन या ते घेऊन या. मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणे ना त्या एक अशा वस्तू आणायला सुरुवात केलेली आहे. इवन लोणच्याचा मसाला पण आहे ना ते घेऊन आले होते मागच्या वेळेस, पण जसा अवेलेबल झाला तो मसाला लोणच्याचा तो लगेचच संपला. आणि खरंच चहाची गरज होती. 2-2.5 तास पाण्यात राहून असं थंडी वाजायला लागली होती. त्याच्यामध्ये असं पावसाचं वातावरण. मग आल्या असं वाटतं नाही बाबा पहिले चहा पाहिजे. मस्त जुनं गाणं मला तर आहे ना जुने गाणे आवडतात नाही का. जेवण झालं आणि बसले आहे मी आता, कारण की मी विचार केला होता परिबेलाला घरी सोडल्यानंतर चहा घेतल्यानंतर परत आपण जाऊ शॉपमध्ये आणि मग ग्रॉसरी वगैरे म्हणजे भाज्या वगैरे फ्रूट्स वगैरे घेऊन येऊ. पण मी विचार केला एवढा अर्जंट नाही आहे. कधी कधी काय होतं अननेसेसरी आपण आहे ना एवढी घाईगडबड करतो ना, आणि असं वाटतं नाही आता नाही आहे ना ही वस्तू लगेचच जाऊ आणि आणू.
तर मी विचार केला आत्ता काय एवढं काही संध्याकाळी लगेच फ्रूट्स कोणी खाणार नाही आहे आणि लगेच एवढी गरज पण नाही आहे. उद्या आहे सॅटर्डे, सुट्टीचा दिवस आहे. तो उद्या सकाळी जाऊ शकतो ब्रेकफास्ट झाल्यानंतर आणि सगळ्या वस्तू आणू शकतो. तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ना का एवढी घाईगडबड करायची ना मी. आत्ता ना त्या गोष्टीसाठीच ना मी स्वतःला कंट्रोल केलेलं आहे का नाही आता गरज नाही ना, तर काही गरज नाही बाहेर जायची. कारण की मी 1:45 वाजता घरातनं निघाले आणि मला येता येता 5:30 झाले. तर मी 3, 4, 5 म्हणजे ऑलमोस्ट 3.5 तास मी बाहेर होते. 3.5 पावणे 4 तास बाहेर होते. आणि म्हटलं परत गेले ना मी तर परत माझे 1-1.5 तास कुठे गेला नाही. त्यामुळे मग मी म्हटलं नाही उद्याच जाऊ आता. तर उद्या जे मला फ्रूट्स वगैरे किंवा मला इंडियन स्टोअरला जायचं आहे तर तिथे जाणार मी. कारण की फ्रायडेच्या दिवशी तू खूप वेळेस सांगितलं असेल तुम्हाला मी का फ्रायडेच्या दिवशी ना फ्रेश भाजीपाला येतो इंडियन स्टोअरला. आणि मग ते फ्रूट्स वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर मग मी इंडियन स्टोअरला जाईल. आणि असा होता हा आजचा बिझी दिवस. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.